नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप स्वागत आहे. बाही आहे आपली 10 इंच आणि मी पपसाठी वरती 6 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. 6 इंचाचे निम्मे करून घ्यायचं 3 आणि आपल्याला फोल्ड करून 3 इंचावर बरोबर कट लावून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने हा जो आहे आपण कट लावून घेतलेला आहे आणि जो कट आहे तिथून आपल्याला अशा ज्या आहेत चुन्या घ्यायच्या आहेत. तर चुन्या हे बघा कशा पद्धतीने घ्यायच्या ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. याच पद्धतीने चुन्या घ्यायच्या आहेत संपूर्ण. आणि चुन्या तुम्ही ज्या साईडनं समजा इथून 3 घेतल्या किंवा 4 घेतल्या तर त्याही साईडनं आपल्याला चुन्या तेवढ्याच घ्यायच्या आहे. आता आपण त्या साईडनं चुन्या घेतोय बघा. ही जी आहे हिची जी ग्रोथ आहे ती या साईडने आपण फोल्ड केलेली आहे आणि ती ग्रोथ आपली या साईडनेच फोल्ड करून आली पाहिजे. अशा पद्धतीने ही जी आहे आपल्या पप बाहीच्या संपूर्ण ज्या चुन्या आहेत त्या झालेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. ही झाली आपली फुगा बाही, म्हणजे आपण जी पप घेतो ती बाही आपली झालेली आहे. आता आपण ब्लाऊज जो आहे तो कसा जोडायचा आणि फिटिंग कशी करायची ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे. आपल्या दोन्ही बाह्यांना पप घेऊन झालेले आहेत, पाहू शकता तुम्ही. जो आहे आपला ब्लाऊज आहे आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवलेला आहे, मटका गळा घेतलेला आहे आणि या पद्धतीने मध्य टक्स काढून घ्यायचा आणि मग आपली जी शोल्डर आहे तिथं जी बाहीचा मध्य टाकायचा आहे आणि मग बाही आपल्याला अशा पद्धतीने जोडायची. तर अशा पद्धतीने बाही जर जोडली तर बाहीचा जो मध्य सेंटर आहे तो एकदम शोल्डरवर येतं आणि शोल्डरही पुढून खाली येत नाही.
आपण शोल्डर जोडून घेतलेले आहे आणि बघा बॉक्स फिटिंग करायची आहे आपल्याला. बॉक्स फिटिंग करताना जो आपला मोंढा आहे, मोंढ्यातली जी जॉईंट आहे ते सेम येत आहे का नाही आहे ते सुद्धा पाहून घ्यायचं आहे. तो जॉईंट जर आपला सेम आला तर आपल्या ब्लाऊजला फिटिंगला काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि मोंढ्यातही प्रॉब्लेम येत नाही. जे एक्स्ट्रा कापड आहे तो आपण कटिंग करून टाकणार आहोत या पद्धतीने. दोन्ही साईडने आपल्याला तीच पद्धत वापरायची आहे. याही साईडने आपल्याला त्याच पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे. आणि मग तुमच्या ज्या ब्लाऊजच्या फिटिंगच्या टिपा आहेत त्या तुम्ही मारून घ्यायच्या आहेत. तर संपूर्ण जो ब्लाऊज आहे आपला या पद्धतीने स्टिच करायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता प्रॉब्लेम येत नाही आपल्या ब्लाऊजमध्ये फिटिंगला आणि फिनिशिंगसुद्धा छान येते आपल्या ब्लाऊजची. तर अशाच पद्धतीने तुम्ही तुमचेही ब्लाऊज फिटिंग करत जा. तुमचेही ब्लाऊज असे परफेक्ट येतील. आणि हा जो आहे आजचा पप्पाहीचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जा. व्हिडिओ शेवटपर्यंत जर बघितला तुम्हाला तुमच्यापर्यंतही जे मी काय सांगते ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. हे बघा या पद्धतीने हा लुक आलेला आहे या ब्लाऊजला. तर ज्यावेळेस आपण ब्लाऊज जो घालणार आहे तर त्यावेळेस जे पफ आहे ते असे उंचावर किंवा असे फुगून दिसणार आहे. तर हे बघा अशा पद्धतीने पफ आलेले आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.